बातमी आहे नांदेडच्या माहूरमधून नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा माहूरकडे दौरा असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे हे रस्ता रोको आंदोलन करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळतात। जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले। सिंदखेड पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आलं असून काही कार्यकर्त्यांनी अंजनखेड फाट्यावर खासदारांचा ताफा जात असताना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेले ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटेचे आपलं टीव्ही 10 मध्ये स्वागत। नेमकं काय प्रकार घडला आणि आपल्याला ताब्यात का घेण्यात आलं, नेमकी अधिकची काय माहिती आहे? धन्यवाद मॅडम। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांना प्रचंड मेहनत करून शिवसैनिकांनी निवडून आणलं ते नागेश पाटील आष्टीकर हे गद्दार झाले। ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। आज या ठिकाणी शिंदे गटाचा मेळावा कार्यक्रम होता। या ठिकाणी ते येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली, ज्यामुळे संतप्त झालेले सर्व शिवसैनिक, शेकडो शिवसैनिक या ठिकाणी जमले। माझ्या निवासस्थानी पण शिवसैनिक या ठिकाणी जमले। अनेक गावात जागोजाग शिवसैनिक या ठिकाणी जमलेत आणि ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी आमच्या गावाला छावणीचे स्वरूप दिले आणि मला त्या ठिकाणाहून अटक केली। माझ्यासोबत किमान 150 कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक केली। तरीही अनेक ठिकाणी कार्यकर्ते हे नागेश पाटलांना अडवून त्यांना तुडवण्याचा प्रयत्न करणारे होते, परंतु पोलिसांचा प्रचंड ताफा असल्यामुळे त्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी अटक केलेली आहे। पक्षाचा आदेश आहे, ह्या गद्दार खासदाराला तुडवा आणि आम्ही त्याला तुडवणारच। परंतु मॅडम, पोलिसांना हे सरकार पुढे करत आहे असल्यामुळे आज नागेश पाटील या ठिकाणी सही सलामत गेलेले आहेत। अच्छा सर, रास्ता रोको आंदोलन नेमकं कारण काय होतं रास्ता रोको आंदोलन करण्याचं? नाही, रास्ता रोको आंदोलन नाही मॅडम, त्यांचा निषेध आंदोलन होतं। आम्ही त्यांना, त्या गद्दारांना या ठिकाणी काळे झेंडे दाखवत होतो, गद्दाराचा निषेध या ठिकाणी करत होतो आणि गद्दार सापडल्यास गद्दारांना तुडवणार पण या ठिकाणी होतो। ही माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आम्हाला अटक केली। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहोत मॅडम। किमान 150 कार्यकर्ते आहेत, 150 कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अटक करून या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे। आता बघूच पुढे काय होईल ते मॅडम। अच्छा, पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं असून आता पुढची काय असणार आहे तुमची? हो मॅडम, त्यांच्या विरोधात आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे। गद्दारांना जोपर्यंत आम्ही धडा शिकविणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठलाही शिवसैनिक स्वस्थ बसणारच नाही। एकीकडे पोलिसांच्या बळाचा वापर करायचा, आम्हाला अटक करायचं, आणि दुसरीकडे भाषणात म्हणायचं की 2च कार्यकर्ते होते म्हणून। काय करणार मॅडम आम्ही? आमचे वैरत्व पोलिसाचे नाही, आमची लढाई ही पोलिसाविरुद्ध नाही, परंतु पोलिसांना हे सरकार पुढे करतात मॅडम। पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं असून आमची भूमिका आंदोलन करण्यावरती ठामच आहे असं देखील खराटेजी म्हणतात। हो, ठामच आहे मॅडम। गद्दार जेव्हा जेव्हा इकडे येईल तेव्हा आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही। जिथे भेटेल तिथे आम्ही त्याला तुडवू मॅडम। धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल।